नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। अमरावतीमधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये आता संतप्त पडसाद पाहायला मिळत आहे। अचलपूर आणि परतवाडा शहरातील बाजारपेठा आज बंद ठेवल्या जात आहेत आणि या घटनेचा निषेध केला जातोय। सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या वतीने बंदचा निर्णय घेण्यात आलाय। आरोपीच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। सकाळपासून रस्त्यावर शुकशुकाट आहे। एकही दुकान सकाळपासून उघडलेलं नाहीये। या बंदला नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे। थेट जाऊयात अमरावतीमध्ये आमचे प्रतिनिधी सूरज दहाट जोडले जात आहेत। सूरज, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचं प्रकरण आता अधिक तापताना दिसतंय। घटनेच्या निषेधार्थ आता अमरावतीमध्ये संतप्त पडसाद देखील पाहायला मिळाले आणि अचलपूर परतवाडा बंदची आज हाक देण्यात आलेली आहे। नक्कीच जर पाहिलं तर मी सध्या अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यातील जो मुख्य आरोपी असलेला मोहम्मद अयान याच्या घरासमोरच आहे। खरं तर जयस्तंभ चौकातील संपूर्ण त्याचं घर आहे। मात्र जर पाहिलं तर ते संपूर्ण घर जर पाहिलं तर या ठिकाणी घराचा काही भाग अतिक्रमण असल्याचा आरोप जो आहे जो काही राजकीय नेत्यांकडून या ठिकाणी करण्यात आलेला होता। त्याच अनुषंगाने या ठिकाणी जर पाहिलं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी अचलपूर नगर परिषदच्या वतीने या ठिकाणी सीओने या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्ण हे नोटीस दिसते। या ठिकाणी अचलपूर नगर परिषदच्या वतीने जर पाहिलं तर हे नोटीस देखील या ठिकाणी चिपकवण्यात आलेली आहे। घराचा काही भाग जर पाहिलं तर या ठिकाणी अतिक्रमण असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे खरंच अतिक्रमण असलेला भाग जो आहे अचलपूर नगर परिषदच्या वतीने बुलडोझरने पाडण्यात येतो का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण कालच जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांच्यासह काही राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलेलं होतं की त्याचं घर अतिक्रमण आहे, त्यामुळे त्याच्या घरावर कारवाई करावी अशी एकूणच या ठिकाणी मागणी करण्यात आली होती। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर अचलपूरचे सीओ आणि इथले ठाणेदार मस्के यांनी या ठिकाणची संपूर्ण घराची पाहणी केली। सध्या मुख्य आरोपी अयान याचं घर आहे आणि याच्या घरासमोर जर पाहिलं तर पोलिसांचा तगडा असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी राहण्यात आलेला आहे। संपूर्ण हे दुमजली याचं हे घर आहे, याच्यातला घराचा जो काही भाग आहे तो अतिक्रमण असल्याचा जो आरोप आहे याच ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने अचलपूर नगर परिषदच्या वतीने अतिक्रमण असलेला जे घराचं बांधकाम आहे ते पाडण्यात येतं का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ जर पाहिलं तर आज अचलपूर आणि परतवाडा बंदचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं, त्यामुळे या बंदला जर पाहिलं तर या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतो आहे। काही वेळातच जर पाहिलं तर या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना असतील आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने जर पाहिलं त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि बंदला जर पाहिलं तर या ठिकाणी संमिश्र असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। तसेच दुसरीकडे जर पाहिलं तर कायदा व सुव्यवस्थेच्या कुठल्याही प्रकारे बिघडू नये यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी चोख असा पोलीस बंदोबस्त अचलपूर आणि परतवाडा शहरामध्ये तैनात केलेला आहे। अगदी सूरज, महत्त्वाचे अपडेट या घडामोडीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।